तुझं? हा बैरी झालीये का? तुला ऐकू येत नाही? काय करतेस तू? तुला काय करायचंय? माझी मर्जी. आणि या सगळ्याचं नुकसान झालं तरी ते माझ्या बापाच्या पैशाचं होणार आहे. तुला काय करायचंय? अरे बापरे, आज लय बापाचा पुळका आला. एरवी बापाला बाप म्हणत नाही आणि आज बापाच्या नावावर मिजाज करते. लाज नाही वाटत? अक्का प्लीज जरा गप्पा बसशील. आधीच माझं डोकं फिरलंय तर तू आणखीन फिरवू नकोस. तो ढापण्या तुला काही बोलला का? मला सांग, त्याला चांगलंच करते. खर्चा पाणी देऊ काय? अक्का असं काही नाहीये, तू जा इथून. खरं तर ना मला तुझ्याशी बोलायचं नव्हतं, कारण वाटेल तशी माझ्या देवाबद्दल बोलली होती. पण काय करणार ना, बिना आईच्या लेकराला आम्ही सांभाळलंय, अंगा खांद्यावर खेळवलंय. तो तुझा त्रास आहे ना सहन झाला नाही म्हणून तुझ्याशी बोलते. खरं तर ना देवाला सगळ्यात जास्त त्रास ना. अक्का, तू जर परत हे सगळं मला इथे ऐकवायला आली असेल ना तर प्लीज जा इथून. तुला कळतंय का मी का अपसेट येते? कारण विक्रांत सर मोनिका मॅमला प्रपोजच करणार नाहीयेत. ते कोणाला तरी दुसरीलाच प्रपोज करणार आहेत. म्हणजे आता विक्रांत सर आणि मोनिका मॅमचं लग्नच होणार नाहीये. म्हणजे आता देवा आणि मोनिका मॅम परत एकत्र येणार. आय डोंट बिलीव्ह दिस अक्का. तुला कळतंय का? तुला कळतंय माझं फ्रस्ट्रेशन? हे तुला कोण बोललं? विक्रांत बोलला का? हा बोलला का तो तसं? आणि देवा आणि मोनिका एकत्र आले का? आले का? अगं पण आता विक्रांत सर आणि मोनिका मॅम एकत्र आले असते तर आपली ना वेळच खराब आहे. नाही ग, वेळ खराब नाही. प्रत्येकाची वेळ येते, आपली पण वेळ आहे. तेव्हा आपण करायचं, कळलं? आणि अशी तोडफोड नाही करायची. काय सांगतेय? हो, तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. प्रपोज केलं, एंगेजमेंट झाली तरी विक्रांत सर आणि त्या मुलीचं लग्न मोडूही शकतं. आणि मोनिका मॅम बरोबर विक्रांत सरांचं लग्न होऊच शकतं ना. म्हणजे अजूनही होप्स आहेत. देवा देवा, काही कर आणि विक्रांत सरांची डेट स्पॉइल होऊ दे. आज विक्रांत सर जिला प्रपोज करणार आहेत तिनेच विक्रांत सरांना नाही म्हटलं तर? कपिल दादा आत्या जरा आत्या. मॅडम स्माईल. बोला. पनीर. अगं पनीर नाही, चीज म्हणतात. अहो माहितीये, पण कसं आहे ना मॅडम ना चीज आवडत नाही, ते जास्त फॅटचं असतं ना म्हणून पनीर. पनीर पनीर. हा बोला. पनीर पनीर स्माईल. झालं आता. चल चल बस झालं आता. खूप फोटो झाले ना, आता काहीतरी बटन दाबशील आणि फोटो जातील कुठेतरी. चला चला निघा लवकर, नाही तर सत्याच इकडे येईल, आपल्याला घेऊन जाईल. मग परफेक्ट फॅमिली फोटो. फोन ठेवलाय आणि माईक माईक ये बा झाला. सगळा रेडी आहे. आपल्या विक्रांत भावाच्या फंक्शन साठी देवोनिका रेडी. ये गब्बर ती बा प्रोफेसर मंडळी आली. याला काय म्हणतात माहितीये काय? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. अरे फंक्शन आहे कोणाचं हे पाहुणे रावणे आधी हजर. ठीक आहे, चल त्यांना वेलकम करायला जाऊया आपण. पी ना, अजून पी. तुला अजून पाहिजे काय? पाहुण्यांना राहिलं नाही तरी चालेल, सगळं तू संपून टाक. अरे हा काय हा, अरे ठेव ना जरा त्यांना. किती भस्म्या झालाय का तुला? जरा थांब ना, कुठे तरी थांब. कायच करायचं येत. हा चला जाऊया पाहुण्यांचं स्वागत करायला. आग लग रही है, धुआं सा उठ रहा है, न जाने दिल किसका जल रहा है. चल 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 गब्बर, आपल्याला लय काम आहे. लोक रिकाम टेकडी बसले तिकडे. चल तू. गब्बर बघितलं का त्या राधाचं थोपाड कसं पडलंय ते? लय मजा येते आपल्याला तिला चिडवायला. अरे बा आले प्रोफेसर म्हणते या या या. वेलकम वेलकम वेलकम. गब्बर ही आपल्या डीएस कॉलेजची प्रोफेसर मंडळी. कॉलेजची मीटिंग असं नाही तर फंक्शन असं सगळ्यात आधी हजर. या ना तुम्ही, बसा. नाही ते या बसून घ्या. वेलकम वेलकम. या या बसून घ्या. बसा बसा. अरे हे बघ, आपली महत्वाची माणसं आता येत आहेत. हे गब्बर अत्तर धानी वगैरे सगळं तयार आहे ना. चल चल ये पटकन त्यांना वेलकम करू. ये वेलकम वेलकम. ये गब्बर. अरे
अरे केवढा लेट केला तुम्ही? काय हे असं गब्बरने सगळा नाश्ता संपून टाकला आतला. नाही नाही खोटं बोलताय. मस्करी करतोय रे. ये कबीर भावा एकदम टकाटक दिसतो रे तू. काही काय आणि विक्रांत तू तर एकदम हिरो दिसतो रे, हिरो. थँक्यू सो मच यार. बाकी मी जसं इमॅजिन केलं होतं कॅफे अगदी तसंच सजवलायसा तू. सुपर. ते तू काय म्हणतोस एकदम एक नंबर. एक नंबर. हा येस एक नंबर एक नंबर एक नंबर. बस काय, अरे आपण बोलतो ना तुझ्या आधी काय पण. अरे तुम्ही काय गेट वरच बोलणार काय? या ना आतमध्ये भारीतला माहोल आहे. या आई या ना, या ये विक्रांत ये. आई या या. हे आले सगळे. ये प्लीज बस. हे आपण असा सगळं केलाय, जरा जमेल तसा केलाय. सत्या, सगळी तयारी झाली ना एकदम व्यवस्थित? अरे सगळा काय केलाय आपण एक नंबर. मला सांग, ती दुसरी फॅमिली कधी येणार आहे? दुसरी फॅमिली येणार होती का? अरे मग आपल्याला गेट वरती जायला हवा. अरे सत्या, काय करतोय तू? विक्रांत सर ज्या मुलीला प्रपोज करणार आहे ती मुलगी कुठे आहे आणि तिची फॅमिली कधी येणार आहे? अरे अरे हे भेजा तर झाला नाही आपल्या. अरे हा कुठे आहे ती? तेच मी तुला विचारतोय ना, कुठे आहे ती? हा ते तुला पण माहिती नाही, आपल्याला पण माहिती नाही, मग कोणाला माहितीये? नाही ते दुसऱ्या फॅमिलीचं आपण कसं काय आपल्या भेजात आलं नाही. हॅलो, वेलकम ऑल. तुम्ही तुमचा फारच महत्वाचा वेळ माझ्यासाठी दिला त्याबद्दल खूप थँक्यू. काय बोलू कळत नाहीये, पण अमेरिकेहून इथे येताना एक स्वप्न घेऊन आलो होतो, ज्याच्याशी तुमची ओळख करून देणारच आहे मी. आज माझ्या आयुष्यातला फार मोठा दिवस आहे आणि हा आनंद मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा होता, म्हणून तुम्हा सर्वांना इथे इन्व्हाइट केलंय मी. ते म्हणतात ना की काय भारतात आनंद शेअर केला तर वाढतो आणि दुःख शेअर केलं तर कमी होतं. पण आता दुःखाबद्दल नको बोलूया आपण. अरे पण तुझी ड्रीम गर्ल आहे कुठे? कधी येणार? कधी आहे ती? हो हो, आय नो. मला माहिती आहे तुम्ही सगळे खूपच एक्साइटेड असाल की ती कुठे आहे आणि ती अजून इथे का नाही आली आहे. करेक्ट. हो हो, पण त्याआधी मला काही माझ्या जवळच्या मित्रांची गरज आहे. त्यांची थोडीशी हेल्प हवी आहे मला. सो कबीर, सत्या, प्लीज इथे येता का? प्लीज, इफ यू डोंट माइंड. जा. सत्या, काय करतो तू? नाही आपण नाही येत इथे, चाललो आपण. अरे सत्या ऐक ना. अरे मला हे प्रपोज वगैरे कसं करतात माहित नाहीये, फक्त तुझी हेल्प हवी आहे मला. तू फक्त उभा राहा. नाही तू बंकच करतो का? आपली दोस्त बोलतो आपल्याला असा वागतो तू. हे बघ, आता देवा असता तर त्याला मदत केली असतीस ना, तशी मला कर. आता देवाबाईचं नाव घेतल्यावर आपण काय बोलणार? ठीक आहे, कर तुला जे काय पाहिजे ते कर. सत्या, माझ्या आयुष्यात तू माझा क्युपिड म्हणून राहशील. ते कुपिड ठीक आहे ना, चालेल आपल्याला, चालेल. दे स्पीड म्हणजे नंतर सांगते. आणि कबीर, कबीर, तू माझा बेस्ट बडी होशील. येस.
आयुष्यात तू माझ्यासाठी खूप काही केलंस. तुला प्रपोज करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. खरं तर इतकी सुंदर गर्लफ्रेंड असताना दुसऱ्या कोणाला प्रपोज करण्याची इच्छाच नाहीये. पण विल यू बी माय गॉड मदर फॉर एव्हर? ऑफ कोर्स, फॉर एव्हर. बाळ असाच हसत राहा. आता काय मला प्रपोज करणार आहेस? त्याची गरज नाहीये विकी. ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे आयुष्यभर. डोंट वरी. इतका वाईट दिसत नाही का मी? माझ्याकडे न बघता बोलतेस म्हणून म्हटलं. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि आयुष्यभर राहावी अशी माझी इच्छा आहे. पण फक्त बेस्ट फ्रेंड नाही, बेस्टेस्ट फ्रेंड. बेस्टेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली माय लाईफ पार्टनर. माय बेटर हाफ. मी तुला प्रपोज नाही करत आहे, तुझी साथ मागतोय. Joking, Vicky. आयुष्यात पहिल्यांदा इतका सिरियस झालं. तुला जाणून घ्यायचं होतं ना की कोणामुळे माझ्यात एवढा बदल घडलाय. कुणाबरोबर मला माझं पूर्ण आयुष्य घालवायचं नाहीये तर जगायचंय. ती तू आहेस, मोनिका श्रीखंडे. Will you marry me? What? लग्न करशील माझ्या बरोबर? येस मोनिका, हो म्हण. से येस मोनिका. क्या बात है विक्रांत सर, तुम्ही तर सगळा गेमच चेंज केलात. मोनिका मॅम, से येस प्लीज प्लीज से येस. बघितलं, मी म्हणत होतो ना, पहिल्यापासून मला डाऊट होता. विक्रांत सरांना आपल्या मोनिका मॅम खूप आवडतात. काहीतरी काय बेस्ट कपल आहे ना ते. काय म्हणतात ते, परफेक्ट सोलमेट है ना. आपल्या देवाचं काय?
मला असं वाटतंय की आज मोनिका मॅडमनी नाही म्हटलं पाहिजे. अरे तुम्हाला काय कळत नाही, गप्प बस जरा. बघ मी म्हणलं होतं ना. येस. कबीर बाबा काय चाललंय? याने सगळा गेम आपल्यावरतीच फिरवला. डॉली वहिनी अशा कशा हो म्हणाल्या? देवाबाईचा विचार तरी करायचा ना. आय हेट दिस मॅन. त्याला गरजच काय आहे? मी आधीपासून म्हणत होतो काहीतरी गडबड आहे. हा माणूस फेक आहे. झालं समाधान तुझं? झालंय का तुझ्या मनासारखं? मी आता थोडंसं बोलणार आहे माझ्या आणि विक्रांत विषयी. कसं असतं आयुष्यात, आपण जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा सगळी नाती आपली अशी फिक्स असतात. म्हणजे ती घेऊनच जन्माला येतो ना. त्यामुळे आई कोण, वडील कोण, नातेवाईक कोण, सगळी नाती फिक्स. पण एका नात्याचा मात्र चॉईस असतो आपल्याकडे. ते नातं आपण आपल्या मनाप्रमाणे निवडू शकतो. आणि ते नातं आहे मैत्रीचं. माझा नशिबावर असा फार काही विश्वास नाहीये, पण ह्या विकीमुळे माझा नशिबावर आता असा घट्ट विश्वास बसलाय. आमच्या मैत्री इतका घट्ट. बाय द वे, आमची मैत्री इतकी वर्ष का टिकली माहितीये? कारण आम्ही एकमेकांना गृहीत धरत नाही. टेकन फॉर ग्रँटेड नाही करत आम्ही. एकमेकांच्या ओपिनियन्सना रिस्पेक्ट करतो, एकमेकांना रिस्पेक्ट करतो आणि तेवढीच मज्जाही करतो. पण हा माझा मित्र विकी कितीही मस्करी करत असेल, कितीही मोठा प्रँकस्टर असेल, काय वाटेल ते करत असेल, पण माणूस म्हणून खूप सॉर्टेड आहे. डॉक्टर तर ग्रेट आहेच आहे, पण त्याही पेक्षा ग्रेट माणूस आहे. हा कितीही म्हातारा झाला ना तरी हा असाच राहणार आहे, असा खोडकर. म्हणजे आत्ताच उदाहरण घ्या ना. एक मिनिट. मला सगळ्यांना असं वाटलं ना की ह्याने मला एकदम सिरियसली शिद्दत प्रपोज केलंय. हो ना? बाय द वे असं काही नाहीये. हा मस्करी करतोय. मी याला चांगलं ओळखते. कम ऑन. तुमचं मला माहिती होतं की तुमचा विश्वास बसणार नाही. ऍक्च्युली मी सांगते काय झालं असणार, कारण मी त्याला खूप चांगलं ओळखते. त्याची जी होणारी बायको आहे ना, तिला प्रपोज करायला हा थोडासा घाबरलाय. बाकी अदरवाईज खूप असं दाखवतो की मी खूप स्मार्ट आहे, पण प्रपोज करायला मात्र घाबरला. आणि म्हणून माझ्या बरोबर प्रॅक्टिस करतोय आणि स्वतःची भीती घालवतोय. बडे सडू. हे चालणार नाही. किती चालणार आहेस तू तुझ्या मैत्रिणीला? प्लीज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का तुझ्या होणाऱ्या बायकोने असं बघितलं ना तू गुडघ्यावर बसून मला रिंग वगैरे देतोय, तर तुला ती काही विजा मिळवून देणार नाही. सो डॉक्टर विक्रांत देशमुख, तुमच्या त्या ड्रीम गर्लला इथे बोलवा आणि तिला प्रपोज करा. अँड आय एम शुअर की ती लगेचच हो म्हणेल. कारण सडू, तुला कोणी नाही म्हणूच शकत नाही.
चल ये का ऍक्टिंग बास. ही कुठल्याही प्रकारची ऍक्टिंग नाहीये. विकी प्लीज आता ना मस्करीची फुसकरी होईल. पटकन ये ना इकडे. मी मस्करी करत नाहीये. जिच्यासाठी सगळं सोडून आलो ना ती तू आहेस, फक्त तू.